तर गोदावरी नदी ही अजूनही प्रदूषितच आहे। नदीमध्ये मिसळलं सांडपाणी जाते आणि गोदावरीला पानवेलींचा सुद्धा विळखा बसलाय। गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी प्रशासनाच्या ठोस उपाययोजना नाहीयेत। नाशिकची गोदावरी नदी प्रदूषित असल्याचं समोर आलंय। गोदावरी नदी सांडपाणी मिसळलं जात आहे आणि इतकंच नाही तर नदीला पानवेलींचा विळखा बसलाय। गोदावरी प्रदूषण मुक्तीसंदर्भात प्रशासनाकडून अजूनही उपाययोजना केलेल्या नसल्याचं समोर आलंय। गुढीपाडव्या मेळाव्यामध्ये मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी देशातील नदी प्रदूषणाचा हा मुद्दा मांडला होता। तर गोदावरी नदीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल गुढीपाडव्याच्या भाषणामध्ये भारतभरातल्या नद्यांमधील प्रदूषित पाण्याबद्दलचा प्रश्नचिन्ह उपस्थित केले। नाशिकमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे। मी आता नाशिकच्या चोपडा लॉन्स परिसरामध्ये आहे आणि इथे जर बघितलं तर ही दक्षिण नदी म्हणून वाहणारी जी ही गोदावरी नदी आहे हिची ओळख पूर्ण भारतामध्ये दक्षिण वाहिनी म्हणून ओळख आहे आणि ह्याच नदीची परिस्थिती जर बघितली तर ह्या सांडपाण्याच्या मिश्रणामुळे पानवेलीचं साम्राज्य ह्या पाण्यामध्ये पाहायला मिळतं आहे। ह्या गोदावरीमध्ये अनेक कंपन्यातलं सांडपाणी मिश्रित होतं आहे आणि ही नदी जी आहे ती पूर्ण प्रदूषित होतानाचं चित्र जे आहे ह्या दृश्यांमध्ये पाहायला मिळतं आहे। खरं तर ह्या प्रश्नांवरती ह्या नदीच्या प्रश्नांवर अनेक गोदाप्रेमींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। याबाबत कोर्टांमध्ये याचिका देखील दाखल केली होती। यावर प्रशासन दुर्लक्ष करत आहेत। ह्याबद्दल देखील मोठ्या प्रमाणात आंदोलनं देखील केली होती। मात्र तरी देखील परिस्थिती जर बघितली तर अनेक कंपन्यांचे जे पाणी आहे ते ह्या गोदावरी नदी पात्रात सोडलं जातं आहे। यामुळे ही जी नदी आहे ती पूर्ण दूषित होत। महानगरपालिकेने राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने प्रश्न उपस्थित केले याबाबत महानगरपालिकेने लक्ष द्यावे अशा प्रकारची जी मागणी आहे ती नागरिकांनी केली आणि हे गोदावरी पाणी जे आहेत ते पूर्णतः शुद्ध करावं आणि पिण्यालायक करावं अशी मागणी देखील नागरिकांनी व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।